आमच्यावर प्रशासक वेळेवर त्रास करत आहे। आमचे शेतकरी त्या जमिनीशिवाय जगू शकत नाहीत। हे आम्ही आज डीसी साहेबांना दाखवून देण्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येनं आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे। जय जवान जय किसान, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। कोणी का असू देत, आम्ही कदापित आमच्या जमिनीमध्ये त्यांना घुसू देणार नाही। घुसले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही। काही होऊ देत, आपला जीव गेला तरी चालेल, परंतु आमची जमीन आम्ही सोडणार नाही। हे सगळे कायदेशीर यांचे पेपर असताना सुद्धा पूर्वीच्या मालकाच्या माध्यमातून काही भूमाफिया याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। आता आम्ही सोडणार नाही, आमचे जीव गेले तरी पण आम्ही सोडणार नाही। वार वडलास ना आमची केस पिकली, आमचे वडील गेले, आम्ही बी जाऊ शेलो, आमच्या पोराबाळांनी काय खातालं, आम्ही त्या जमिनीत कसोलोय। सगळी मिळून 20 एकर आहे, त्याच्यात आम्ही सगळी मिळूनच कसवतो। आम्हाला आमची जमीन हक्काची पाहिजे। जीव गेला तरी बेहतर, पण आमच्या जमिनी देणार नाही। आमच्या जमिनीवर कुणालाही पाय ठेवू देणार नाही। बेळगाव तालुक्यातील कल्हेवळ गावात जमिनीच्या प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलं आहे। सर्वे नंबर 146, 215 आणि 234 मधील जमिनीवर खासगी बिल्डरकडून हस्तक्षेप आणि कब्जाचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप करत आज भूमिपुत्र शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 100 वर्षापासून आम्ही ही जमीन कसतोय, या जमिनीवर आमच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालतोय, मग आम्ही ही जमीन द्यायची कशी, असा सवाल करत कल्हेवळ शेतकऱ्यांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने केली। जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची नाही, नाही देणार नाही, आमची जमीन देणार नाही। जय जवान जय किसान, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश। बेळगुंदी रोडच्या शेजारी असलेली ही जमीन दिसायला ही फक्त काही एकर जमीन, पण कल्हेवळच्या भूमिपुत्रांसाठी ही जमीन म्हणजे जगणं आणि त्यांचा रोजगार आणि याच जमिनीवर पुढचं भविष्य। सर्वे नंबर 146, 215 आणि 234 मधील जवळपास 20 एकर जमिनीवर खासगी बिल्डरकडून हस्तक्षेप करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज एल्गार पुकारलाय। या हालचालीची माहिती मिळताच गावातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि आज हा संताप थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाहायला मिळाला। शेतकऱ्यांचा दावा आहे की ही जमीन गेल्या जवळपास 100 वर्षापासून त्यांच्या कुटुंबियाकडून कसली जाते। पिढ्यानपिढ्या शेती करत या जमिनीतून कुटुंबियाचा उदरनिर्वाह केला जातो। पावसाळा आला की भात शेती, उन्हाळा आला की भाजीपाला, मिरचीची लागवड आणि या शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनावर त्यांच्या कुटुंबियाचा संसार चालतो। मग जमीनच गेली तर आमच्या हातात उरणार तर काय, असा आक्रोश शेतकरी विचारत आहेत। जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। जीव गेला तरी चालेल, पण आमच्या जमिनी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी आज आंदोलन पुकारलंय। ही केवळ जमीन नाही, तर ही आमच्या पूर्वजांची मेहनत आहे, आमच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाहाचा आधार आहे आणि आमच्या मुलांचं देखील भविष्य आहे, असं म्हणत भूमिपुत्रांनी प्रशासनासमोर आपली बाजू ठामपणे मांडली। दरम्यान शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरही गंभीर आरोप केलेत। सदर आदेशामुळे शेतकऱ्यावर अन्याय झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय। तसंच आपल्या तक्रारी पोलीस विभागाकडून स्वीकारल्या जात नसल्याचा आणि उलट शेतकऱ्यावरच दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आलाय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय आहे असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। कल्हेवळच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली। उपविभागीय अधिकाऱ्यांचा संबंधित आदेश रद्द करावा, शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कथित हस्तक्षेप थांबवावा, मूळ जमीन मालक शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येते। आता आमची म्हणजे 1986 सालीपासून आमचं लग्न झाल्यापासून आम्ही ती जमीन कसतोय आणि याच्या आधी आमच्या वाडवडिलांनी सासऱ्याने ती जमीन काही हे होती, लेवल नव्हती, तरी पण आम्ही बैलगाडी असं बैल बायका मुलं असं आमची करून ती जमीन आम्ही लेवल मध्ये करलो। लेवल करून मग आता किती 102 वर्ष झाली। त्यांनी आता ह्या 2 महिन्यामध्ये आमची शेती GCP लावून वगैरे आम्ही सगळी बियाणं पेरलेलो, बटाटे रताळी हे सगळं केलं। आम्हाला धमकी देऊन
त्याने म्हणजे जीसीपी लावले आमच्या शेताला आणि त्यांनी म्हणालेत की आमची जमीन आहे, पैसे त्यात मध्ये कुणाचे ते हात आहेत असं हे करून आम्हाला शेतकरी लोकांना धमकी देऊन त्यांनी शेती काढून घ्यायचा प्रयत्न करायलेत. काही लोक पैसे घेतलेत चुरून, खरं आम्ही काय नाही, आम्ही रक्ताचं पाणी आणि मासाचा चिखल करून अशी शेती कसवली आहे आमची ती. आता आम्ही सोडणार नाही, आमचे जीव गेले तरी पण आम्ही सोडणार नाही. शेतीमध्येच आम्ही काम करून असं लोकांना म्हणजे आम्हाला काही दिले, शेती बघूनच दिलेत आणि आम्ही शेती कसवणारी ही माणसं आहेत, आम्ही बायका आहे आणि पिकाचं नुकसान केलेत आमच्या. पिकाचं जीसीपी लावून नुकसान केलेत. बियाण पेरेलो त्यात मध्ये त्यांनी जीसीपी लावलेत तरी पण आम्हाला काय म्हणजे सरकारने त्यांनी ठरवायचं काय द्यायचं. आम्ही शेतीमध्ये कष्ट केलं तर त्यांना पालेभाज्या वगैरे काय बियाणं म्हणजे आम्ही पिकवलं तर त्यांना ते सगळ्याला खायला होतं विकून. शेतामध्ये आम्ही राबलो तर शेतकरी, नाही तर नोकर वर्ग काय खाणार. नोकरी जर गेली तर शेतीमध्ये आम्ही राबून करणार. ह्या संभावाने आम्हाला तिथं कष्ट करायला आमच्या आई वडिलांनी दिलेत. आमच्या सासू सासऱ्यांच्या अगोदरपासून तिसरी पिढी आहे ती आमची जमीन आहे. आम्ही जमीन जीव गेला तर पण आम्ही जमीन काही सोडणार नाही. वाढ वडलास ना आमची केस पिकली, आमचे वडील गेले, आम्ही बी जाऊ शेलो, आमच्या पोराबाळांनी काय खातालं, आम्ही त्या जमिनीत कसवलोय. आमची जमीन आम्ही सोडणार नाही. खटले बी बाजी राहिले तर आणि मारले आणि तर बी तिथेच मारून द्या माना. आमच्या पोराबाळांनी काय खातालं त्या जमिनीतच मरणार आम्ही, मारले आणि तर बी. सगळी मिळून 20 एकर आहे, त्याच्यात आम्ही सगळी मिळूनच कसवतो. आम्हाला आमची जमीन हक्काची पाहिजे, सोडणार नाही आम्ही. आमचा जीव गेला तरी चालेल. याच्या पाठीमागे आमच्या वाडवडिलांनी केलेले, आता आम्ही कसवणार पण आणि आम्ही जमीन मिळवणार. आलेले म्हणून तर आम्ही इकडे आलोय ना, नाही तर तसं काय आमच्या जमिनीत आले नसते तर आम्ही आलो असतो. आमची जमीन आम्हाला पाहिजेतच की, त्यांनी आले म्हणून तर आम्ही इथं आलो. आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती कल्लेवळचे एक 100-125 कुटुंब या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. याच्या मागचं कारण सर्वे नंबर 146 हा सर्वे नंबर पूर्वजापासून गेली 100 वर्षे हे शेतकरी त्या ठिकाणी कसत आहेत आणि ट्रिब्युनल ऍक्ट प्रमाणे 1972 ज्याची जमीन जो कसेल त्याची जमीन जो कायदा आला त्या कायद्याच्या माध्यमातून यांच्याकडे सर्व काही पेपर आहेत. ट्रिब्युनलच्या माध्यमातून फॉर्म नंबर ए, फॉर्म नंबर 10 हे सगळे कायदेशीर यांचे पेपर असताना सुद्धा पूर्वीच्या मालकाच्या माध्यमातून काही भूमाफिया याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी या गावच्या आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पळवून घालायचा प्रयत्न केला, पण या शेतकऱ्यांनी तो हाणून पाडलेला आहे आणि यांना संरक्षण मिळावं यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. भविष्यात ही जमीन आमचीच राहणार, त्या ठिकाणी आम्ही एकही इंच कुणाला देणार नाही, कायद्याप्रमाणे आमचीच आहेत. कागदोपत्री ढवळाढवळ करून त्या ठिकाणी घुसण्याचा जर प्रयत्न केला तर आमचे शेतकरी कदापि त्यांना आत घेणार नाहीत. यापुढं फक्तच कल्लेवळ गावामध्ये नव्हे, आज बेळगाव आणि परिसरामध्ये विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. त्यासाठी सरकारने विचार करावा, ज्या ज्या शेतकऱ्याच्या हातामध्ये ज्या जमिनी आहेत त्या तरी त्यांच्या हातामध्ये साबित राहाव्या आणि यापुढे या शेतकऱ्याला आपल्या शेतकऱ्याला कुठेही अन्याय होणार नाही याकडे शासनाने लक्ष द्यावं ही विनंती आम्ही या जिल्हाधिकाऱ्यांना करणार आहोत. त्याच्या पुढेही फक्तच कल्लेवळ नाही तर परिसरात सर्व गावागावामध्ये अशा पद्धतीचे प्रकार चालू आहेत. भूमाफियांना धरून सर्वसामान्य आपल्या शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न करतायत आणि असं जर होत असेल आम्ही कदापि शांत बसणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला रक्त जरी सांडावं लागलं तर आपण सांडायला तयार आहोत. ह्या येणाऱ्या 15 ऑगस्टला आज जवळपास आम्ही 100 वर्षापर्यंत 15 ऑगस्टच्या जवळ पोहोचतोय, तरी आज शेतकरी आमचा या ठिकाणी स्वातंत्र्य झालेलं नाही यावरून दिसून येतोय. तरी जे कोणी आम्हाला या शेतकऱ्यांना त्रास देत असतील त्यांनी विचारपूर्वक या ठिकाणी पाय ठेवायचा प्रयत्न करा, नाहीतर आम्ही तो आणून पाडवणार आहे हे निश्चित आहे. कल्लेवळ गावामध्ये सर्वे नंबर 146 जवळजवळ 20 एकर आज आमच्या पंजोबापासून आमच्या कब्जात आहे आणि ट्रिब्युनल ऍक्ट प्रमाणे ती आम्हाला इसा 10 आणि ऑर्डर झालेली आहे. इसा 7 पण आम्ही भरलेला आहे. तरी आमच्यावर प्रशासन वेळेवर त्रास करत आहे. आमचे शेतकरी त्या जमिनीशिवाय जगू शकत नाहीत. हे आम्ही आज डीसी साहेबांना दाखवून देण्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येनं आम्ही इथे उपस्थित झालो आहे. तरी
कोणी का असू देत, आम्ही कदापित आमच्या जमिनीमध्ये त्यांना घुसू देणार नाही. घुसले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही. काही होऊ देत, आपला जीव गेला तरी चालेल, परंतु आमची जमीन आम्ही सोडणार नाही. ह्या हक्कानं आम्ही इथं आज डीसी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे. त्यांनी ह्या निवेदनाची दखल घेऊन ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, एवढीच आम्ही कल्लेगाव गावच्या वतीनं त्यांना विनंती करत आहे. असं नाही केल्यास आम्ही सर्व परिसरातील लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, तो आम्ही इशारा डीसी साहेबांना आज देत आहे. जवळजवळ 100 शेतकरी आहेत. त्याच्यात ती 22 एकर जमीन आहे टोटल. ट्रिब्युनल ऍक्ट मध्ये ते आम्हाला सँक्शन झालेलं आहे. इसा 7 आम्ही त्याच्यावर भरलेला आहे. इसा 10 आम्हाला लागू झालेला आहे. आमची नावं कमी चढवून परत कमी केलेली आहेत. ती कुठल्या कारणाने केली ती त्यांची त्यांना माहीत, परंतु आम्ही याच्यावर सातत्यानं 100 वर्ष झाली लढा देत आहे. 7-12 आमचे पण नाव चढलेली, 19 पण आमची हायकोर्टनं आदेशातून नाव चढलेली, ते इशीनं परत आमची नावं कमी केलेली आहेत. आता कोणाचं नाव चाललेलं आहे? आता सावकारचं नाव आहे, मंदार मांजरेकरचं नाव आहे त्याच्यावरती. त्याच्यात कोणतरी बिल्डर घुसून जमीन मी घेतलोय म्हणून या शेतकऱ्यांना दादागिरी करायचं काम करत आहे. कुठेच का जमीन आहे ती? कल्याण मध्ये आहे ती. कल्याण बेळगुंडी रोडला आहे, कोरे प्लॅन्टेशनच्या बाजूला आहे. एकीकडे विकासाच्या नावाकडे जमिनीचे व्यवहार, दुसरीकडे पिढ्यानपिढ्या जमीन कसत असणारा शेतकरी. एका बाजूला बिल्डरच्या कथित हस्तक्षेप, तर दुसऱ्या बाजूला ही जमीन आमच्या जगण्याचा आधार आहे म्हणणारे भूमिपुत्र. हा संघर्ष आता केवळ जमिनीपुरता राहिलेला नाही. हा संघर्ष आहे अस्तित्वाचा, हा संघर्ष आहे उदरनिर्वाहाचा, हा संघर्ष आहे पुढच्या पिढ्यांचा, भविष्याचा. कल्लेहोळच्या भूमिपुत्रांनी आज प्रशासनाला आपला थेट इशारा दिलाय, जमिनी देणार नाही. आता या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने नेमकी कोणती भूमिका घेणार? उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश कायम राहणार की पुनर्विचार केला जाणार? शेतकऱ्यांच्या आरोपांची चौकशी होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्लेहोळच्या भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीबाबत न्याय मिळणार का? याकडे आता संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. कल्लेहोळमध्ये जमिनी वाचवण्यासाठी भूमिपुत्रांचा एल्गार. प्रशासनाच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव.